उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे मला, तिथं कोणालाही कमी जास्तपणा नाही. म्हणून कोणत्याही प्रकारची कल्पना की देव आहे किंवा नाही, कोणत्याही प्रकारचं काही आपल्या मनामध्ये न येऊ देता आपण फक्त एक काम करायचं की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेद भ्रम अमंगळ, फक्त सर्वत्र एक त्या भगवंताला माना आणि आपल्या मनामध्ये तेवढ्या भगवंताची छवी ठेवा, दुसरं काही करायची गरज राहणार नाही. आणि असं करताना आपल्या मनामध्ये जे आपल्याला भगवंतापासून झालेलं जे ज्ञान आहे त्याचा अहंकार होऊ नये, म्हणून म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी. माझे जे विष्णुदास भाविक आहेत त्यांच्या मनामध्ये अहंकाराचा वारा कधीच लागू नको देवा, एवढी मागणी सुद्धा त्यांनी आपल्यासाठीच भगवंताजवळ केली महाराज. मग ज्या भगवंतामुळं आज आपल्याला कीर्तन लाभलं, एकदा त्यांचं नामस्मरण करूया. विठोबा सुंदर असं महाराज सांगतात की प्रथमतः त्यांनी सांगितले की अकल्प आयुष्य भावे त्या कुळा माझी असं कळा हरीच्या दासा. त्यांना अकल्प आयुष्याचं वरदान तर मिळावं, पण त्याच्यासोबत कल्पनेची बाधा कुणाला होऊ नये. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. आणि या सोबतच अहंकाराचा मारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी. हे सर्व आपल्यासाठी त्यांनी ईश्वराला वरदान मागितले महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल